नमस्कार मित्रांनो, बघा माझं एक यूट्यूब चॅनल आहे मार्केट माइंडसेट इन न्यू या नावाने. तर बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. पण बघा शेअर मार्केटमध्ये बरेचसे लोक असे आहेत की आपल्या नोकर वर्ग अथवा बघा विविध सेक्टरमधले लोक जी विविध क्षेत्रामध्ये नोकरी करतात, तर ते काय करतात तर आपला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वेळोवेळी बदल करणे खूप गरजेचं असतं. बघा आता वेळोवेळी बदल करणे का गरजेचं असतं तर सगळ्यात महत्त्वाचं बघा तुमचा पोर्टफोलिओ हा एका सेक्टरमध्ये न राहता विविध क्षेत्रामध्ये तुम्ही गुंतवणूक करणे खूप गरजेचं आहे. तर बघा वेळोवेळी बदल करणं म्हणजे काय आहे तर बघा याच्यामध्ये मी विविध असे थोडेसे पॉईंट काढलेले आहेत की बाबा सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना लॉंग टर्ममध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही काय करता की आपला पोर्टफोलिओ डायव्हर्टिफिकेशन करतात. म्हणजे समजा तुमचं जर 10-50 हजाराची इन्व्हेस्टमेंट केली असली तर तुम्ही काय करतात तर एका शेअर्समध्ये न ठेवता विविध क्षेत्रातल्या सेक्टरमधल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता. परंतु इन्व्हेस्टमेंट करत असताना बघा आता पोर्टफोलिओमध्ये वेळोवेळी बदल करणं खूप गरजेचं आहे. याचं कारण काय तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाबा आता काय असतं माहिती आहे का की कधी कधी डाऊन ट्रेड होतो मार्केटचा. काही जागतिक हालचाली झाल्यानंतर मार्केट बरेच पडतं. म्हणजे मोस्टली तर बघा असे सेक्टर काही शेअर्स आहेत की बघा जवळपास 40-40% पडले होते की जसं पाठीमागं आपण बघितलं. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर आज चला आपण आज असं माहिती घेऊया की बदल करणे का गरजेचं आहे पोर्टफोलिओमध्ये. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं रिस्क कमी करण्यासाठी आता एका कंपनीत किंवा एका सेक्टरमध्ये जास्त गुंतवणूक केली तर तुमची रिस्क जास्त असते. म्हणजे आता रिस्क काय करायचं इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही काय करायचं एका सेक्टरमधील कंपनीमध्ये न इन्व्हेस्टमेंट करता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. आता मार्केट ट्रेंडनुसार बदल बघा मार्केट ट्रेंडनुसार काय होतं काही सेक्टरमध्ये मार्केट हे वाढ होते तर काही सेक्टरमध्ये कमी होते. तर सेक्टरनुसार माहिती असणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं बघा सेक्टरनुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. ज्या तुम्हाला वाटतं की बाबा जे सेक्टर आता डाऊन ट्रेडमध्ये चालू आहे तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं टाळा. सगळ्यात महत्त्वाचं बघा नफा बुक करणे. आता काय होतं की काही काही सेक्टरमध्ये तुम्ही शेअर्स घेऊन ठेवले आणि नफा बुक झाला की तुम्ही काय करायचं ते पटकन सेल करून टाकायचे नफा बुक झाल्यानंतर. नफा बुक झालेला कसा तर त्याच्यामध्ये दोन प्रकार असते की रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल. बघा चार्ट लॉंग टर्ममध्ये लावत असतात तुम्ही एका शेअर्सचा. जर रेजिस्टन्स म्हणजे वरच्या ठिकाणी समजा तो शेअर्स आधीच एखादा 200 रुपयाचा शेअर्स आहे तो डबल 150 रुपयावर आला आणि डबल 200 तुम्ही 150च्या ठिकाणी घेतला आणि तो डबल 200वर गेला तर तिथं रेजिस्टन्स लेवल पकडली की ते 200च्या ठिकाणी विकून टाकणं खूप गरजेचं असतं. याला रेजिस्टन्स अँड सपोर्ट असं म्हटलं जातं. बघा रेजिस्टन्स अँड सपोर्टचा मी माझ्या पाठीमागच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा लॉस कमी करणे. आता लॉस कमी करणे म्हणजे काही स्टॉक असे असतात की बघा डेली कन्सिस्टंटली ते सारख्याच लेवलमध्ये चालतात. त्यांच्यात वाढ पण होत नाही आणि बरेचसे तर स्टॉक असे की ते पडतात. त्याच्यामुळे असे स्टॉकचं ॲनालिसिस करा की जे स्टॉक तुम्हाला जास्त रिटर्न देऊ शकतात. अशा स्टॉकचा अभ्यास करून तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवून तुम्ही त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पण वेळेनुसार इन्व्हेस्टमेंट करा. म्हणून तर म्हणतो की वेळेनुसार पोर्टफोलिओ बदलणं खूप गरजेचं आहे. तर लॉंग टर्म ग्रोथ योग्य पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. रिबॅलन्सिंग म्हणजे कसं आहे की बाबा समजा तुमचा पोर्टफोलिओमध्ये एखादा स्टॉक आहे आणि त्यानं चांगलं रिटर्न दिल्यानंतर तो शेअर्स काय करा विकून टाका आणि रिबॅलन्सिंग करा की बाबा समजा आता आता कोणता नवीन स्टॉक आलेला आहे म्हणजे समजा कुठल्या स्टॉकमध्ये सपोर्ट लेवलला आहे तो आणि हा स्टॉक सपोर्ट लेवलपासून आता वरी जाणार आहे या विविध क्षेत्रातला अभ्यास असला तरच तुम्ही काय करायचं तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि पोर्टफोलिओमध्ये बी सतत बदल करणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा मी विविध मार्गदर्शन तुम्हाला शेअर मार्केटमधले जेवढे पण धोके आहेत तेवढे सगळे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. तर धन्यवाद, नमस्कार.